तुला ह्या 6 to 7 इयर्सच्या कमी स्पॅममध्ये डायरेक्टली प्रोजेक्ट मॅनेजरची ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली? असतो की आपल्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची, चॅलेंज ॲक्सेप्ट करण्याची किती कुवत आहे आणि त्यासोबतच तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय. आता त्यामध्ये फार मेन फरक असेल तो MNC आणि स्टार्टअप किंवा मिड स्केलचा. बरोबर. जसं MNC मध्ये आपण म्हणतो की एक माणसाचं काम करायला 10 लोक असतात. बरोबर. तसे स्टार्टअपमध्ये, मिड स्केलमध्ये 10 लोकांचं काम करायला कदाचित 1 नाही तर 2 लोक असतात. ॲज अ डेव्हलपर आणि ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर मधला काय डिफरन्स आहे? म्हणजे हा मजेशीर आहे खरं तर. कारण की आपण जेव्हा ॲज अ डेव्हलपर असतो तेव्हा एक असतं आपलं की बाबा माझं हे काम झालं, आता मॅनेजर बघून गेले कसं पाठवायचंय पुढे. बरोबर. पण की प्रत्येक माणूस हा त्याच्या एका वेगळ्या वेवलेंथवर काम करत असतो. आपल्याला त्या वेवलेंथला मॅच व्हायला लागतं त्यांच्यासोबत. म्हणजे डेडलाईन जवळ आल्यात आणि डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज आलाय, मी आज सिक लिव्हवरती आहे, मी आज लिव्हवरती आहे. खूप वेळ होतं असं. म्हणजे बऱ्याचदा होतं की काहीतरी आपलं आहे आलेलं की प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय लगेच डेव्हलपर अक्षय झालाय कधी कधी. म्हणजे कदाचित टेक्निकल असल्याचं, कारण की माझा एक मेजर जो टाइम होता माझ्या करिअरमधला तो ॲज अ हार्डकोर डेव्हलपर म्हणून गेला आणि मी एका टेक्नॉलॉजीला लिमिटेड कधीच नव्हतो. मी स्वतःला दिवस लागणार आहेत. ओके, किती टाइम स्पॅनमध्ये हे कम्प्लीट होईल, त्याच्या अजाईलमध्ये असेल किंवा कसं, हे सगळं ट्रॅकेबल कसं किंवा डेडलाईन्स हे कोण ठरवतं आणि हे जस्टिफाय कोणत्या बेसिसवरती होतं? ओके, फार मोठा तिथे ॲस्पेक्ट असतो की क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याला हे किती दिवसात करून हवं. म्हणजे आता त्यांनी जर सांगितलं मला हे 3 महिन्यातच हवं आहे ॲप्लिकेशन, पण ॲप्लिकेशन ॲक्च्युली 1 वर्ष डेव्हलपमेंटवालं आहे, तर तशाच ॲज अ डेव्हलपर आणि ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर पॅकेजमध्ये काय डिफरन्स होतो? पॅकेजवर फरक पडतो. हॅलो ऑल, वेलकम बॅक टू अनदर पॉडकास्ट. तुमचं सगळ्यांचं परत एकदा IT वाला देव या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सो आपण, तुम्हाला माहीत असेल, लास्ट जो काही व्हिडिओ होता, जो काही पॉडकास्ट होता, तो आपण अक्षयबरोबर घेतला होता. बट एक मी रिक्वेस्ट केली अक्षयला की तुमच्यासाठीच की एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती आपण पॉडकास्ट करू. जो टॉपिक आहे प्रोजेक्ट मॅनेजर. सो अक्षय, जसं की मी लास्ट पॉडकास्टला पण बोललो की यार खूप हार्डवर्किंग आहे आणि त्याला खूप कमी वेळामध्ये एक त्याला ऑपॉर्च्युनिटी भेटली ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. सो अक्षय, वेलकम परत एकदा येऊन चांगलं वाटतंय. अरे थँक्यू. सो अक्षय, जसं तुम्हाला मी ऑलरेडी इंट्रोडक्शन सांगितलंच आहे अक्षयचं की अक्षय खूप हार्डवर्किंग आहे आणि काय. सो अक्षय, मी डायरेक्टली तुला एक प्रश्न विचारतो, का इंट्रोडक्शन तर झालेलंच आहे. सो तुला ह्या 6 to 7 इयर्सच्या कमी स्पॅममध्ये डायरेक्टली प्रोजेक्ट मॅनेजरची ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली? ओके, सो सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट असा आहे की बरेच लोक काम करतात. आता ते 10-12 वर्षापासून काम करत असतील, बट त्यांच्याकडे नाही ती ऑपॉर्च्युनिटी. ते आजही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच करताय किंवा कुठेतरी लीड पोझिशनला बसलेले आहेत लोक. तर त्याच्यामधले एक सगळ्यात मेन आस्पेक्ट असतो की आपल्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची, चॅलेंज ॲक्सेप्ट करण्याची किती कुवत आहे आणि त्यासोबतच तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय. आता त्यामध्ये फार मेन फरक असेल तो MNC आणि स्टार्टअप किंवा मिड स्केलचा. बरोबर. सो जसं मी मेजरली काम केलं तर मी मेजरली मिड स्केल कंपनीमध्ये, स्टार्टअपमध्ये आणि परत मिड स्केलमध्ये असंच माझं काम चाललं. म्हणजे अगदी ज्या कंपनीत मी आता काम करतोय तर तिथे मी सुरुवातीला आलो तेव्हा 120-130 लोक होते. सो ती काइंड ऑफ स्टार्टअप होती त्यावेळेला. जुनी कंपनी होती पण काइंड ऑफ स्टार्टअप होती. पण त्या कंपनीला ग्रो होताना बघितलं. म्हणजे आज त्या कंपनीमध्ये 300-350 एम्प्लॉई आहेत. फार मोठे मोठे प्रोजेक्ट्स आम्ही हँडल करतोय. सो त्या कंपनी सोबत मी ग्रो झालो. सो अशा ठिकाणी जेव्हा आपण असतो तेव्हा त्या प्रोग्रेसमध्ये आपला फार मोठा वाटा असतो आणि तिथे खूप चान्स असतात आपल्याला ग्रॅब करायला. की जसं MNC मध्ये आपण म्हणतो की एक माणसाचं काम करायला 10 लोक असतात. बरोबर. तसे स्टार्टअपमध्ये, मिड स्केलमध्ये 10 लोकांचं काम करायला कदाचित 1 नाही तर 2 लोक असतात. सो तिथे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज जास्त भेटतात. सो मी सांगेल, जर IT मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला ग्रो करायचं असेल फास्ट, तुम्हाला चांगले ऑपॉर्च्युनिटीज हव्या असतील, तर तुम्हाला स्टार्टअपमध्ये काम करणं सुरुवातीच्या पिरियडमध्ये फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्टार्टअपमध्ये काम करत असाल, मिड स्केलमध्ये काम करत असाल, तुम्हाला शिकायलाही खूप गोष्टी भेटणार आणि तुमचं जी जडणघडण आहे, तुमची जी प्रोग्रेस आहे ती पण तुम्हाला हव्या त्या स्पीडमध्ये होणार. ओके, मग आपण असं बोलू शकू का की तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी आहे की ती फक्त स्टार्टअपमधूनच भेटते, MNC मधून भेटत नाही? जी आता समजा आम्ही, जसं की आता माझा 9 वर्षाचा जो काही माझा 9 इयर्सचा एक्सपिरियन्स होता आला आहे, मला अशी ऑपॉर्च्युनिटी ॲज अ टीम लीड पण नाही भेटली, प्रोजेक्ट मॅनेजर पण नाही आणि ॲज अ मॅनेजर पण नाही भेटली. आणि मी
माझी जी माझं सुरुवातीचं 3 ते 4 वर्षाच्या नंतर MNC असं स्विच करत गेलो. मग असं समजायचं का की फक्त स्टार्टअपमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत, MNC मध्ये नाही आहेत? ओके. मेजरली जे MNCs काम करतात, मी सगळ्या नाही म्हणणार, पण त्यांच्यामध्ये ना एक स्ट्रिक्ट क्रायटेरिया असतो की तुमचा इतका स्पेसिफिक इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीमध्ये किंवा या स्पेसिफिक कामामध्ये, तरच तुम्हाला ती पोझिशन भेटणार आहे, तरच तुम्हाला ते प्रमोशन भेटणार आहे, जे की क्रायटेरिया स्टार्टअप कंपनीजमध्ये नसतात. बरोबर. स्टार्टअप कंपनीजमध्ये कसं आहे, तुम्ही आले आमच्याकडे, तुम्ही वर्षभर दाखवलं तुमच्यामध्ये कॅलिबर किती आहे, तुमच्यामध्ये क्षमता किती आहे, आणि तुम्ही जर 10 लोकांना मॅनेज करू शकता, तर त्या केसमध्ये तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी कंपनी देणार. तेव्हा कंपनी हा विचार नाही करणार की अरे याच्याकडे इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स नाही आहे. तर तेच MNC मध्ये विचार केलं जातं की तुमच्याकडे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपरच राहणार. तुमच्याकडे 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही लीड डेव्हलपर राहणार. तुमच्याकडे 12 वर्ष एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर मे बी होऊ शकतात. तो हा फरक आहे. ओके. बरं, जसं तू आता रिसेंटलीच तुला ही ऑपॉर्च्युनिटी, हा म्हणजे साधारण 8-9 महिने झाले असतील की मी, म्हणजे जेव्हा तुझा इयर ऑफ एक्सपिरियन्स 6 वर्षाचा होता. 6 वर्ष 6.5 वर्ष. ओके, छान. म्हणजे 6 वर्षामध्ये डायरेक्ट प्रोजेक्ट मॅनेजर तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली. ग्रेट. जसं की तुला आता एक रिसेंटलीच ऑपॉर्च्युनिटी भेटली की डायरेक्टली तू प्रोजेक्ट मॅनेजर, आय थिंक एक 6 ते 8 महिन्यापूर्वी ना? हो बरोबर. म्हणजे तेव्हा माझा साधारण एक्सपिरियन्स 6.5-7 वर्ष होता. ओके, म्हणजे तुला ऑलमोस्ट 6-6.5 वर्षानंतर डायरेक्टली प्रोजेक्ट मॅनेजरचा एक्सपिरियन्स भेटला. काय ॲज अ डेव्हलपर आणि ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर मधला काय डिफरन्स आहे? म्हणजे हा मजेशीर आहे खरं तर. कारण की आपण जेव्हा ॲज अ डेव्हलपर असतो तेव्हा एक असतं आपलं की बाबा माझं हे काम झालं, आता मॅनेजर बघून गेले कसं पाठवायचंय पुढे. बरोबर. पण आणि जर सपोज आपण टीममध्ये काम करतोय तर त्यावेळेला आपल्याला फरक नाही पडत की तू सुट्टीवर आहे, मी सुट्टीवर आहे, मी माझं काम करून विषय संपला, मग त्यानंतर मी टाइमपास करेल ना तर काही करेल. पण ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर जेव्हा आपण असतो तेव्हा आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकारची, तर ती गोष्ट आपल्याला तिथं खरंच हँडल करायला लागते. कारण की प्रत्येक माणूस हा त्याच्या एका वेगळ्या वेवलेंथवर काम करत असतो. आपल्याला त्या वेवलेंथला मॅच व्हायला लागतं त्यांच्यासोबत. म्हणजे डेव्हलपर असतो ना आपण तेव्हा कसं एकदम म्हणजे आपण आपला टास्क दिला, अँग्री यंग मॅन असतो आपण जेव्हा डेव्हलपर असतो तेव्हा. आपल्याला कोणी म्हटलं तुझं हे चुकलंय किंवा तसं तू QA मी डेव्हलपर आहे तर तू मला बग दिला, आपण भांडून बसणार, नाही हा बग नाहीये, तू म्हणतो नाही हा बग आहे. पण तसं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नाही करतायत. जर एखादी सिच्युएशन आली समोर तर त्या सिच्युएशनला पहिले अॅनलाइज करायला लागतं की बाबा खरोखर काय, तर कोणाची नक्की चुकी आहे. त्या माणसाला पण ओरडता येत नाही, डायरेक्ट ओरडलं तर भाऊ काम नाही करणार नंतर. बरोबर. तर काही ठिकाणी तर ते आपल्याला स्ट्रिक्ट व्हायलाच लागतं. पण बऱ्याच सिच्युएशन्समध्ये थोडं शांतपणे गोष्टी हँडल करायला लागतात. अगदी क्लायंटही मल्टिपल येतात. काही ठिकाणी खूप टेक्निकल क्लायंट असतो तर त्यांना त्या वेगळ्या पद्धतीने हँडल करायला लागतं. काही ठिकाणी एकदम नॉन टेक्निकल क्लायंट असतो, म्हणजे त्याला काहीच टेक्निकलची माहिती नसतं पण तो एकदम टेक्निकल लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. तर तेव्हा त्याला समजून सांगायला, त्याला कन्व्हिन्स करायला, तर ह्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजरचे अक्षरशः नाकी नऊ येतात. तर अजून प्रोजेक्ट डेडलाईन्स असतात, तर त्याच्यामध्ये आता दिवाळी येते, बरोबर, तर खूप महत्त्वाचे कामं असतात. आणि ॲज अ डेव्हलपर असतो आपण तेव्हा आपण आपलं कामं उरकून आपल्या सुट्ट्या मॅनेज करतो. पण प्रत्येक ठिकाणी तसं नसतं. काही ठिकाणी असं असतं की बाबा तुझ्याकडे आहे पडलेलं खूप काम, पण तू दिवाळीची टाकली 8 दिवस सुट्टी. बरोबर. मग त्यावेळेला प्रश्न पडून जातो की यार आता या माणसाच्या 8 दिवसाच्या सुट्ट्या तर अप्रूव्ह करायला लागणार आहे, पण याच्याकडे काम पण फार उरलेलं आहे, मग त्या गोष्टी कशा टॅकल करायच्या. तर हे खूप चॅलेंज येतं. म्हणजे ॲज अ डेव्हलपर आपली लाईफ एक सिंगल वेमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते, ज्याच्यामध्ये आपण फार आनंदात असतो. काम वर्कलोड असला तर ऑब्व्हियसली ती गोष्ट पण आपण एन्जॉय करतो. पण इथे एक वेगळ्या लेवलचं चॅलेंज आहे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर, जिथे आपल्याला डेडलाईन्स, लोक, त्याच्यानंतर क्लायंट रिलेशनशिप, अशा मल्टिपल गोष्टी सांभाळून सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ती एक जरा जास्त रिस्पॉन्सिबिलिटीची पोस्ट असते. लोक म्हणतात आता एवढ्या कधी तू कमीच ह्याच्यामध्ये केलं, तू 6 to 8 months आधी असं काही झालंय का डेडलाईन जवळ आल्यात आणि डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज आलाय मी आज सिक लिव्हवरती आहे, मी आज लिव्हवरती आहे? खूप वेळ होतं असं. म्हणजे बऱ्याचदा होतं की काहीतरी आपलं आहे आलेलं की उद्या डिलिव्हर करायचं आहे आणि मला सकाळी सकाळीच ना डेव्हलपरचा मेसेज होता, अक्षय आय एम नॉट फिलिंग वेल, आय एम टेकिंग सिक लिव्ह टुडे. आता अशा वेळेला माहिती असतं यार बऱ्याच वेळेला की कदाचित हा माणूस नसेल आजारी, पण ॲज अ ह्युमन आपल्याला त्या गोष्टी पण डिनाय नाही करता येत. पण ते ठीक आहे, आता टाकलंय, आली सिच्युएशन, तर आता हँडल तर करायला लागणार आहे.
मग तशा सिच्युएशनला मग आपल्याला बघायला लागतं आपल्याकडे कोणी बॅकअप आहे का. तर मग बॅकअप असेल तर मग त्या व्यक्तीला सांगायला लागतं, नाही तर बाबा तू आजारी आहे तरी ठीक आहे, तू दिवसभर आराम कर, दुसऱ्या दिवशी थोडा लवकर येईन, मला काम पूर्ण करून दे. असे काहीतरी सिच्युएशन असं झालंय का? हँडल करायला लागतात. प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय लगेच डेव्हलपर अक्षय झालाय. झालाय कधी कधी. म्हणजे कदाचित टेक्निकल असल्याचं, कारण की माझा एक मेजर जो टाइम होता माझ्या करिअरमधला तो ॲज अ हार्डकोर डेव्हलपर म्हणून गेला. आणि मी एका टेक्नॉलॉजीला लिमिटेड कधीच नव्हतो. मी स्वतःला तिथे इंट्रोड्यूस पण करताना ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर करायचो, मी कुठली टेक्नॉलॉजी नाही पकडायचो. तर त्यामुळे मला असं होतं की कुठली नवीन टेक्नॉलॉजी जरी असली मी त्याचे डॉक्युमेंटेशन्स वाचणार आणि त्याच्यात कधी पण काम करायला रेडी राहणार. तर झालेलं आहे काही प्रोजेक्ट्समध्ये जिथे की डेव्हलपर्स नाही आहे अवेलेबल किंवा डेव्हलपरला हेल्प लागते, तर तिथं मी जाऊन स्वतः काम केलेलं आहे आणि लोकांना त्या डिलिव्हरीमध्ये मदत केलेली आहे. हाच फायदा असतो, म्हणजे टेक्निकली जर आपण स्ट्रॉंग असेल तर हाच फायदा असतो की कधी कधी जर जेव्हा लागेल गरज. म्हणजे त्यामध्ये एक फार असतं की आता तुलाही माहिती MNC मध्ये तू काम केलेलं आहे, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजरला आपण काही सांगा त्याला तर काही समजणार नाहीये. तुम्ही मला म्हणजे जे लोक पहिल्यांदा नवीन नवीन काम करतात त्यांना कधी कधी वाटतं असं की ठीक आहे प्रोजेक्ट मॅनेजर आहे आपण याला सांगून देऊ, त्याने मला जे काम 4 तासात होणार आहे त्याला त्याने सांगितलं अरे याला 1 दिवस लागणार आहे पूर्ण. मग मी त्याला म्हणणार नाही अरे याला 4च तास लागतील. मग तेव्हा त्याला पहिले तर सरप्राईज होतं, अरे यांनी कसं काय ओळखलं, सरप्राईज होते यांनी कसं काय ओळखलं. आणि त्याच्यानंतर मग तो थोडा फाईट करायला लागतो. त्याला वाटतं की नाही अरे याला वाटतंय की फक्त काम संपवायचं म्हणून आम्हाला प्रेशराईज करायचंय म्हणून म्हणतोय. मग तेव्हा जे मुद्देसूद सांगून त्यांचं मन जिंकता येतात ना, त्याला मला खूप मजा येते ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. बरं, आता हे प्रेशरची सिच्युएशन निघली तसं मी म्हणजे तोच क्वेश्चन करतो. आपण असं कधी म्हणू शकतो की यार स्ट्रेसफुल वर्कलोड आहे म्हणून? कारण आता रिसेंटली खूप अशा काही घटना पण झाल्यात की यार नाही काही काही विकेंडला पण काम करताय, म्हणजे लेट नाईट पण करताय. आणि ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर किंवा मॅनेजर म्हणून आपण असं काय करू शकतो की यार कमीत कमी त्यांना वर्कलोड नाही झाला पाहिजे आणि कमीत कमी अशी वेळ नाही आली पाहिजे की त्यांनी विकेंडला वरती काम नाही करत, असं होतं का? हो, हे करावं लागतं कधी कधी. बट ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर माझा कायम हाच प्रयत्न असतो की माझ्यासोबत जितकेही लोक काम करताय त्या लोकांना कधी प्रेशर नको यायला कुठल्या गोष्टीचा. आणि ते जेही काम करताय भलेही वर्कलोड जास्त असो, त्यांच्या गोष्टी मी एवढ्या सोप्या करून द्याव्या की ते ओव्हरलोडेड गोष्टी सुद्धा त्यांना ओव्हरलोड वाटायला नको. म्हणजे ॲज अ टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर ती माझ्याकडे एक असते सुपर पॉवर म्हणता येईल की जी रिक्वायरमेंट येते ती अनफिल्टर्ड जात नाही कधी खाली. जे पण काही मला रिक्वायरमेंट्स येत आहेत त्या मी पहिले स्वतः नीट समजून घेतो. माझ्या खाली 4 लोक काम करतायत ना, तर मी त्या 4 लोकांना ते इतकं व्यवस्थित समजून सांगतो की त्यांना ते काम पूर्ण करायला एक तर वेळ लागायलाच नको. मग जर वेळ लागतोय याच्यामध्ये 2 फॅक्टर देव, म्हणजे एक असा फॅक्टर आहे की काम खरंच खूप जास्त आहे आणि ते पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे, तर ती सिच्युएशन आपण हँडल करू शकतो. बरोबर. पण एक सिच्युएशन अशी पण आहे ना की ज्याच्यामध्ये लोक काम नाही करत तितक्या एफिशियन्सीला, म्हणजे जे काम त्यांच्याकडून 8 तासात होण्यासारखं होतं तेच काम ते 3 दिवस खेचतायत. तर त्या सिच्युएशनमध्ये जर कोणी म्हणत असेल माझ्यावर वर्कलोड खूप जास्त आहे, तर मग तिथे आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे की ह्या माणसाला इतका वेळ लागतो काय, तर त्यानुसार ती सिच्युएशन आपण हँडल करू शकतो. ओके, ग्रेट. पण स्ट्रेस हा आहे बऱ्यापैकी, पण तो बरेच पर्याय आहेत जितके मी सांगितले आता. जर आपण त्या वे मध्ये केलं तर डेफिनेटली आपण लोकांची पण लाईफ इझी करू शकतो, स्वतःची करू शकतो. म्हणजे ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर तू लोकांची पण लाईफ म्हणजे हे व्यवस्थित हे करतोय, वर्क लाईफ बॅलन्स करायचा. बट ॲज अ मी पण आता ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर टेस्टर आहे, जेव्हा जे काही डेव्हलपर असतील जे फ्रेशर असतील कुठलाही स्ट्रेस न घेता माझं तर एकच म्हणणं राहील, मी हर एक पॉडकास्टमध्ये सांगतो की तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजरसोबत डायरेक्टली डिस्कस करू शकता किंवा स्ट्रेस आहे, वर्कलोड आहे, तेच म्हणजे टाइम जास्त लागतोय किंवा रिसोर्स अजून एखादा जास्त 12th आवरला येऊन सांगितलं की अरे हे काम आपल्याला पूर्ण करायचं होतं पण ते झालेलं नाहीये, तर त्या सिच्युएशनमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर क्रिटिकॅलिटी बघताना आपल्याला म्हणायला लागतं आता करावं लागेल. बरोबर. पण तेच तुम्ही 12 तास आधीच सांगून दिलं तर त्याला आपण काहीतरी करू शकतो. ॲब्सोल्युटली करेक्ट, बरोबर. सो अक्षय, ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर जसं तू की आधी डेव्हलपर होता, तुला सांगितलं जातं की यार नाही हा एक बिल्ड आहे ही आपल्याला ह्या 2 मंथ्स किंवा 3 मंथ्स नंतर आपल्याला रिलीज करायची आहे. ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर कुठला एखादा नवीन प्रोजेक्ट आला, त्याच्या डेडलाईन्स, त्याचे जे काही डॉक्युमेंटेशन असेल, जे पण काय पुरे म्हणजे किती रिसोर्स लागणार आहेत, ओके, किती टाईम स्पॅनमध्ये हे कंप्लीट होईल, त्याच्या अजाईलमध्ये असेल किंवा कसं, हे सगळं ट्रॅकेबल कसं किंवा डेडलाईन्स हे कोण ठरवतं आणि हे जस्टिफाय कोणत्या बेसिसवरती होतं? ओके, आता ही गोष्ट थोडीशी क्रिटिकल आहे टू एक्सप्लेन,
कारण की कसं असतं ना की प्रत्येक प्रोजेक्ट हा किती टाईममध्ये पूर्ण करायचा आहे आणि याला किती लोक लावायचे आहेत, याला किती टाईम लागू शकतो, या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले त्या क्लायंटवर डिपेंड असतात. ओके. म्हणजे अगदी असं नाही की त्या अगदी होऊ न शकणाऱ्या डेडलाईन्स असतात, पण एक फार मोठा तिथे ॲस्पेक्ट असतो की क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याला हे किती दिवसात करून हवं आहे. म्हणजे आता त्यांनी जर सांगितलं मला हे 3 महिन्यातच हवं आहे ॲप्लिकेशन, पण ॲप्लिकेशन ॲक्च्युली 1 वर्ष डेव्हलपमेंटवालं आहे, तर तशा सिनॅरिओमध्ये ते काम 3 महिन्यात पूर्ण करण्यासाठी जितकी वर्कफोर्स रिक्वायर्ड आहे ती वर्कफोर्स घेऊन येणार आपण. तेवढ्या लोकांमध्ये मग ते काम डिस्ट्रीब्यूट होणार. तर मग ह्या ज्या गोष्टी असतात तर हे बेसिकली हायर मॅनेजमेंट जे असेल कंपनीचं, आता आमच्याकडे बेसिकली ह्या डिसिजन्स होतात एक्झिक्युटिव्ह मॅनेजरकडे, CTO कडे. तर बऱ्याच कंपन्यांमध्ये ते तसेच होतात, कारण की त्या गोष्टीमध्ये खूप गोष्टी इन्क्लुडेड असतात. आपण ॲज अ डेव्हलपर फक्त बघतो अरे हे काम तर 4 महिन्याचं आहे, पण तुम्ही हे कसं काय 2च महिन्यामध्ये मागतायत. पण ते काम 2 महिन्यामध्ये देण्यासाठी कंपनीला सुद्धा हे रेस्ट्रिक्शन्स असतात की त्यांना क्लायंट सॅटिस्फाय करायचे. बिकॉज हे पण ॲज अ डेव्हलपर लेवलला जेव्हा मी ही गोष्ट बघायचो ना की अरे डेव्हलपमेंटचे मला असे एस्टिमेट काय येतात वगैरे, तर तेव्हा मला प्रोजेक्ट मॅनेजर झाल्यानंतर हा एक अँगल ओपन झाला की नाही बाबा आपण डेव्हलपमेंट करतो ना, तर ते डेव्हलपमेंटचं म्हणजे आता एकदम ऑनेस्ट गोष्ट आहे ना की जर तुझं कोणाचं फंक्शन आहे घरामध्ये आणि ते त्याच्यामध्ये तुला कोट शिवून हवा आहे आणि तू लेट झालेला आहे, बरोबर, पण तू गेला एखाद्या मोठ्या ब्रँडकडे ज्यांचं रेप्युटेशन आहे की ते त्यांची टाइममध्येच डिलिव्हरी करतात, तर त्यांनी तुला तू त्यांना सांगितलं मला 3 दिवसात हवं आहे, त्यांनी तुला कमिट केलं ठीक आहे चला आम्ही करून देऊ 3 दिवसात, कारण की त्यांना माहिती त्यांच्याकडे तेवढे एक्सपर्ट लोक आहे जे 5 दिवसाचं काम पण 3 दिवसात पूर्ण करून देणार आहे. पण तुला ते तिसऱ्या दिवशी भेटलंच नाही, तर ते एक्सपर्ट लोकांनी काम केल्याचा काय फायदा होईल का? काहीच नाही होणार. तर इथेही तसाच एक आस्पेक्ट आहे की आपल्याला ह्या जे डेडलाईन्स येतात त्याच्यामध्ये फार मोठा रोल प्ले करतो तो क्लायंटची एक्सपेक्टेशन त्यांना किती दिवसात हवं आहे. आणि डेफिनेटली हे मी बघितलं आहे माझ्या कंपनीमध्ये काम करताना की जिथं असं वाटतंय ना कंपनीला की नाही क्लायंटचे एक्सपेक्टेशन थोडेसे अवाजवी आहे किंवा न होण्यासारखे आहे, तर त्या केसमध्ये कंपनी स्वतः नाही म्हणते की नाही तुम्ही एक तर टाईम वाढवा नाही तर करा. पण जे आपल्याकडे एक असतं ना की आपण म्हणतो की प्रोजेक्ट मॅनेजरने सांगितलं 4 दिवसाचं काम 2 दिवसात करायचे, 2 लोक घ्या करा, तर ही सिच्युएशन अशीच असते. तेव्हा आपण हा विचार करूनच केलेला असतं की आपल्याकडे लेवल ऑफ एक्सपर्टी काय लोकांची आणि त्या एक्सपर्ट लोकांना आपण तिथे लावून ते काम तेवढ्या कमी याच्यात पूर्ण करणार असतो. ओके, मला जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना पण हे सांगायचे किंवा त्यांच्यातर्फे एक मला क्वेश्चन विचारायचे की सगळ्यांच्या मनात हेच असेल की यार ॲज अ आपण कसं की बाबा काही जण असे असतात नाही यार मी डेव्हलपर नाही, मी टेस्टर आहे, नाही मला ॲज इट इज बरं आहे ठीक आहे, मला दुसऱ्यांचे रिस्क नको यार, हा आला उद्या तो नाही, जसं तू जसे मजेशीर काही किस्से सांगितले. काय स्किल्स लागतील बरं, समजा काय स्किल्स लागतील की ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर होण्यासाठी किंवा किती इयर्सचा एक्सपिरियन्स लागेल की तिथपर्यंत जाण्यासाठी? ओके. आणि ऑपॉर्च्युनिटी कशी आणायची, म्हणजे आता समोरून नाही भेटली तर काय करणार? कंपनी चेंज करणार. हा हे तर एक आहे डायरेक्टली ऑपॉर्च्युनिटी नाहीच भेटत डायरेक्टली कंपनी चेंज करणार नाही, बट त्याला स्किल सेट काय लागणार, टेक्निकल काय त्यातल्या त्यात आता कमीत कमी तुमचा 5-1 वर्षांचा तरी एक्सपिरियन्स हवा. मी 5 वर्ष का म्हणतोय कमीत कमी, कारण की तेवढ्या याच्यात आहे ना जेव्हा एक असा डेव्हलपर असतो किंवा QA म्हणा जो 5 वर्ष काम केल्यानंतर हे तू पण ऑब्झर्व केलं असेल, फील केलं असेल की 5 वर्षांनंतर एक बऱ्यापैकी आपल्याला आयडिया येऊन जाते की एक कॉर्पोरेट प्रोजेक्ट कसा फंक्शन होतोय, त्यासाठी रिक्वायर्ड गोष्टी कोणत्या कोणत्या असतात, त्याच्यासाठी कामं कशी झाली पाहिजे, ते सगळ्या गोष्टी समजायला लागतात आपल्याला. त्यासोबतच काही असे सर्टिफाईड कोर्सेस पण आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणून वगैरे त्यांचे, म्हणजे PMI म्हणून प्रोजेक्ट त्याचं नाव कदाचित वेगळं असेल, मी ते देईल तुम्हाला नंतर, तुम्ही शेअर करू शकता व्ह्युअर्ससोबत. पण तसे सर्टिफिकेशन्स पण आपण करू शकतो. तर ते सर्टिफिकेशन्स थ्रू जी ट्रेनिंग होते, सिलेबस होतं, त्याच्या थ्रू पण आपल्याला समजतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहे. पण मेजरली आपल्याला एक असा थॉट हवा की समोरचा आपल्याला एखादी रिक्वायरमेंट सांगतोय, तर ॲज अ टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर सांगतोय मी, आय एम नॉट शुअर की नॉन टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर कसे हँडल करत असतील. तर एक टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आपल्याकडे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते की तो प्रोजेक्ट ड्राईव्ह करायचा आहे फ्रॉम स्टार्ट टू एंड. तर तो स्टार्ट टू एंड ड्राईव्ह करण्यासाठी तुम्हाला क्लिअर पाहिजे काम काय करायचं. तुम्ही अंधारात राहून ते काम नाही करू शकत. तर तुम्हाला जेव्हा क्लायंट कधीही रिक्वायरमेंट सांगतो तर नॉट नेसेसरी तो तुला सांगेल मला हे बटन ही स्क्रीन इतके डिटेलपर्यंत जाईल, तो कधी कधी त्यालाच माहिती नसतं की मला करायचं काय, जे की बऱ्याच वेळेला होतं. तर मग तेव्हा आपल्याला ती रिक्वायरमेंट समजून त्याला काय हवंय ते पिक्चराइज करता आलं पाहिजे.
ते पिक्चराईज केल्यानंतर मग ते आपल्या डेव्हलपर्सलाही सांगता आलं पाहिजे, डिझायनरलाही सांगता आलं पाहिजे बाबा याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन होणार कसं आहे. आणि दुसरी मेन गोष्ट लोक ओळखता यायला पाहिजे की कुठला माणूस कुठलं काम आपल्याला करायला कधी कामात येऊ शकतो तेही आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. म्हणजे रिसोर्स आयडेंटिफिकेशन, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट करता आली पाहिजे प्रॉपरली की कुठले कामं आपल्याला किती वेळात करायचे, कसे करायचे आहेत. आणि ठीक आहे, एवढ्या गोष्टी जरी म्हणजे कुठल्याही माणसाला आल्या तर तो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर काम करू शकतो. बरेचसे पॉईंट्स कव्हर केले. मला एक इम्पॉर्टंट पॉईंट मला विचारायचा आहे, ॲज अ डेव्हलपर आणि ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर पॅकेजमध्ये काय डिफरन्स होतो? पॅकेजवर फरक पडतो, पण पॅकेजमध्ये ना एक फार मोठा कन्स्ट्रेंट असतो की आता बऱ्याच लोकांना वाटतं नाही माझं पॅकेज खूप पाहिजे. म्हणजे बरेच लोक फ्रेशरही येतात, फ्रेशरही म्हणतात नाही आम्हाला 5 लाख पॅकेज पाहिजे, 6 लाख पॅकेज पाहिजे, तर ते भेटतातही. पण त्यामध्ये ना एक फार मोठा आस्पेक्ट असतो की तुम्ही जे काम करताय त्या कामाने कंपनी कमवते किती आहे. म्हणजे बेसिकली बघायला गेलं तर CTC इज कॉस्ट टू कंपनी. बरोबर. कंपनी जेव्हा आपल्याकडून कमवणार जे त्याच्या 100 मधले आपल्याला 30-40% ते देणार, ते पण खूप झालं. तर मग त्यासाठी तो पॅकेज मधला एक फार मोठा आस्पेक्ट आहे. ॲज अ टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर जर मी 50 लोक सांभाळतोय, माझ्याकडून कंपनीला तेवढा प्रॉफिट आहे तर कंपनी मला त्याचा रिटर्न देणार. पण जर मी 100 लोक सांभाळतोय पण त्याचा आउटपुट कंपनीला काही भेटत नाहीये, तर तेव्हा मी हे फ्रस्ट्रेट होऊन नाही चालणार की बाबा मी काम करतोय एवढं पण मला पॅकेज भेटत नाहीये. सो पॅकेजवरती जर तुम्हाला प्रोग्रेस करायची असेल तर तुम्हाला हा एक थॉट कायम ठेवणं आहे की तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुम्हाला हेही समजलं पाहिजे की कंपनीला त्याचं किती बेनिफिट होतोय, किती बेनिफिट होत नाहीये. त्यानुसार तुम्हाला ॲनालाइज करता आलं पाहिजे की तुमचं पॅकेज वाढू शकतं, नाही वाढू शकत, आणि त्याच्यावर तुम्ही तुमचे पुढचे डिसिजन घेतले पाहिजे. ओके. आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. मी किती व्हॅल्युएबल मी म्हणजे लोकांना बोलवतोय पॉडकास्टवरती आणि त्यांचे विकेंड खराब करतोय. सो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येस अक्षय, आय थिंक ऑलमोस्ट तू ॲन्सर्स केले प्रॉपर पॉईंट टू पॉईंट, आणि आय थिंक व्ह्युअर्सला पण सगळ्यांना ती आवडतीलच. नक्कीच आवडलं पाहिजे. आणि सो येस, परत एकदा थँक्यू सो मच तू आल्याबद्दल. आणि येस, थँक्यू सगळ्यांचे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू गाईज.